आप भी अपने खास मौके को यादगार बनाना चाहते हैं? तो स्वागत है अल सफा फंक्शन हॉल में, जहां हर शादी, निकाह, रिसेप्शन, बर्थडे पार्टी और हर खुशी का जश्न बनता है शानदार, यादगार और बेहतर। बेहतरीन हॉल, आकर्षक इंटीरियर, आरामदायक व्यवस्था और आपके हर कार्यक्रम के लिए शानदार माहौल। आज ही अपनी तारीख बुक करें। बुकिंग के लिए संपर्क करें 9960251200/98236 पता धार रोड, किनाल के आगे, धार रोड, परभणी। अल सफा फंक्शन हॉल, आपकी खुशियों का सबसे बेहतरीन पता। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। चलते हैं परभणी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभणी शहर में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की जानिब से रघुपति राघव राजाराम सत्याग्रह पूरी तरह से सक्सेस हुआ है। श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट की जानिब से जिस तरह से यहाँ पे घोटाला किया गया है, उन तमाम लोगों पर गुने दाखिल करने की मांग यहाँ पर की गई है। और परभणी के ग्रामीण जिला अध्यक्ष माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब, उसी के साथ में परभणी शहर रविराज देशमुख साहब जैसी मौजूद शख्सियतों ने जिस तरह से परभणी शहर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की जिम्मेदारी अपने कंधों पर उठाई, तब से यहाँ पर जो काम देखने को मिल रहा है, हकीकत में परभणी शहर में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पूरी तरह से एक्टिव है, ऐसा लग रहा है। और आज जो सत्याग्रह किया गया है, ये पूरी तरह से समाज में जागृति निर्माण करने के लिए आज का सत्याग्रह पूरी तरह से कामयाबी के साथ में यहाँ पर परभणी शहर में किया गया है। अयोध्या के राम मंदिर में जिस तरह से जो व्यवस्था निर्माण हो चुकी है, हकीकत में यहाँ पर ट्रस्ट की जानिब से बड़े पैमाने पर आर्थिक अनियमितता और घोटालेबाजी की गई है, ऐसा यहाँ पर कहा गया है। और उसमें जो सहभागी लोग हैं, उन लोगों पर गुने दाखिल किए जाए, ऐसी मांग इस वक्त की गई है। इस वक्त परभणी जिला कांग्रेस कमेटी की जानिब से सोमवार 13 जुलाई 2026 को रघुपति राघव राजाराम सत्याग्रह किया गया। यह आंदोलन परभणी शहर के पेड़ा हनुमान मंदिर के सामने किया गया है। इस वक्त प्रभु श्री राम के भक्तों ने जिस तरह से यहाँ पर दी हुई देनगी है, ये पूरी तरह से भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों ने चुराई है, ऐसा भी इस वक्त आरोप लगाया गया है। और उसी के साथ में सोने और चांदी के और हीरे जवाहरात के मूल्यवान वस्तु भी यहाँ पर गायब किए गए हैं, ऐसा भी इस वक्त आरोप लगाया गया है। इन तमाम पैसों का और जो यहाँ पर सोने और चांदी के जवाहरात हीरे दिए गए थे, इनका भी मिसयूज किया गया है, ऐसा भी आरोप इस वक्त लगाया गया है। जिस तरह से घोटाला किया गया है, ये घोटाला पूरी तरह से बेबुनियाद तौर पर किया गया है और लूट मार पूरे देश भर में की गई है। और जो श्रद्धालु है, इन श्रद्धालुओं का आत्मविश्वास को ठेस पहुंचाया गया है। जो श्रद्धालु यहाँ पर आते हैं और आकर जो देनगी देते हैं, उनकी देनगी पर ही डल्ला मारा गया है। इस वक्त यहाँ पर इस बात का भी ख्याल रखा जाए कि जो पैसा इन्होंने कई हजार करोड़ रुपए का घोटाला किया है, वो घोटाला पूरी तरह से सामने लाया जाए और जिन लोगों ने घोटाला किया है, उन लोगों को सलाखों के पीछे डाला जाए, ऐसा भी इस वक्त मांग की गई। इस वक्त जो आर्थिक गैरव्यवहार हुआ है, इस बारे में महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, अनिल मिश्रा, गोविंद देव गिरी, गोपाल राव, इनके साथ में जो कट किया गया और कट कारस्थान करके इन लोगों पर आरोप लगाया गया है। इस वक्त इसके अलावा जो जिम्मेदार लोग हैं, इन पर भी यहाँ पर गुने दाखिल किया जाए, ऐसा भी इस वक्त कहा गया है। आंदोलन में परभणी के जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब, रविराज देशमुख साहब, उसी के साथ में सिद्धार्थ हत्तीएम्बिरे, नागसेन भेरजे, रामभाव घाड़गे, आलमगीर खान साहब, बंडू पासलिंग, अमोल जाधव, अजीत वरपुड़कर, गणेश घाड़गे, शेख सलमान पेड़गांवकर, शेख नासिर, नारायण आढ़ाव, अमोल देशमुख, एकनाथ घाड़गे, श्यामराव धर्मे, हनुमान डाके, रा साहब मोकाशे, केशव बुधवंत, पवन आडळकर, वैजनाथ महिपाल, रामपाल देशमुख, शेख इस्माइल, विनोद तरटे, शेख नाजिम, सचिन जोंजाड़, अभय देशमुख, माधव फाजगे, प्रहलाद पारवे, रमेश पवार, एडवोकेट रमेश जाधव, दादा साहब गव्हाणे, आसिफ अंसारी, निखिल धामनगावे, सैयद फिरोज, रंगनाथ वीरकर, संजय सत्वधर, आनंद धवले, मिलिंद आठवले, गालिब भाई, नमा खान, मलिक सर, रजाक कुरैशी जैसी मौजूद शख्सियतें यहाँ पर मौजूद थी। बाकीचे समोरचे चला आहे मागे थोडं मागे सरका मागे मागे या थोडं मागे या सरका मागे होणार नाही एवढे मागे मागे नाही काय नाही चला राजा
दयाचा ऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे पुन्हा व्यर्थ सर्व ही प्यारी पुन्हा तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। यानंतर सगळ्यांनी आपण सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे जाऊन आपल्याला निवेदन द्यायचे आणि निवेदन राम मंदिरच्या अनुषंगाने कारवाई झालेली चौकशी चालू आहे सर आमचं तेच म्हणणं आहे ठीक आहे जे काही आपण जे देत आहे ना ते अस्सलाम वालेकुम। रघुपति राघव राजाराम आंदोलन आज यहाँ पर कांग्रेस पार्टी और परभनी जिला अध्यक्ष बाबा जानी दुरानी साहब के नेतृत्व में यहाँ पर किया जा रहा है। और हम जिस तरह से देखते हैं कि जातिवाद को लेकर आरएसएस और बीजेपी सरकार ये काम इनका संविधान को नकारते हुए, संविधान के धज्जियां उड़ाते हुए, जिस वक्त बाबरी मस्जिद को ढाया गया तभी से इनका नीयत में खोट हमें नजर आती गई। जब फैसला राम मंदिर को लेकर हुआ सभी ने स्वीकार किया और हम सब इस फैसले को अपने सराखों पर रखते हुए इसका सम्मान किया और किसी भी जातिवाद को लेकर कोई भी समाज के दरमियान में कोई मतभेद नहीं रहा। लेकिन जब कमेटी बनाई गई तो ये कमेटी राम मंदिर को लेकर पीएमओ ऑफिस से बनाई गई और जो जहां पर लोग यहां पर कमेटी के अध्यक्ष थे, ये सिर्फ चोरी का मामला नहीं रहा और ये मामला तभी से शुरू हुआ जब वहां पर भूमि जमीन को खरीदी गई सस्ते दामों में और ट्रस्ट को बेचा गया करोड़ों रुपयों में। ये चोरी का मामला तभी से चालू हो गया और ये सब आप लोग जानते हैं कि ये किसके जरिए से ये चोरी की जा रही थी। इसी को देखते हुए कांग्रेस पार्टी मांग करती है कि ये सिर्फ ट्रस्ट की चोरी नहीं है बल्कि ये चोरी सीधे पीएमओ ऑफिस तक जाती है। और हम यहाँ पर मांग करते हैं कि यहाँ के प्रधानमंत्री को भी इस्तीफा देना चाहिए और हम बहुत निषेध करते हैं इस चीज का। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजाराम या सत्याग्रहानिमित्त जमलेलो आहोत आणि देशामध्ये पाहता की कुठेही एक स्तब्धता नाहीये। सगळीकडे देशामध्ये असो का कुठेही असो आजची परिस्थिती अशी झाली की कुठलं काम व्यवस्थित होत नाही। पूल कॉलेजेस मध्ये पुन्हा दुसरे तुमचे रोड आणि याच्यामध्ये कालच्या नांदेडचा एक किस्सा आहे की पूर्ण पूल अर्ध्याच्या वर पडला। हे भ्रष्टाचाराचं सगळं रॅकेट जमा झालेलं आहे। त्याच्यामुळं आपण काँग्रेस पार्टीतर्फे सत्याग्रह हे करतोय। आणि दुसरी गोष्ट राम मंदिरावरचे दोन आज हे आलंय समोर तर विटा चांदीच्या विटा गायब आहेत, पैसे गायब आहेत। हे 200 कोटी पर्यंत दाखवत आहे। हे दिसत आहे, न दिसत किती एक आहे आपल्याला माहित नाही। तरी पण आमच्या सगळ्यांची मिळून एक आपण कलेक्टर साहेबांकडे निवेदन देतोय की या सगळ्यांना जेलमध्ये घाला। जेवढे आरोपी आहेत जे आहेत त्या सगळ्यांना जेलमध्ये घालून घ्या। एवढं मित्रांनो, आज जे आपला आंदोलन आहे पक्षाच्या वतीने आणि आपण सर्वांनाच पाहिलं की त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही की राम मंदिर जे भावनेवर आस्थेने अयोध्यामध्ये बांधलं गेलं आणि 2 वर्षानंतरच ते मंदिरामध्ये कसा राखीट
भारतीय जनता पक्षाने जे नेमलेले सगळं पदाधिकारी होते त्यांचा आकडा अधिकृत तर अजून समोर आला नाही, पण असं म्हणणं आहे की 1200 कोटी रुपयाची चोरी तिथून झालेली आहे. आता 1200 कोटी झाली की 2000 कोटी झाली, पण अनेक लोकांनी या देशामध्ये प्रभू रामचंद्राचे आस्थेला आणि नवीन राम मंदिराची निर्मिती व्हावी, त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा व्हावी म्हणून हिरे जवाहरात लाखो किमती वस्तूचं त्या ठिकाणी दान केलं. त्याचे पावते सुद्धा नाही. अनेक लोकांनी, शिंदे समाजाच्या लोकांनी 200 विटा त्या ठिकाणी चांदीची दिली. ते कुठेच लावण्यात आलेले नाही. अशा प्रकारच्या आहे देशामध्ये सरकारचे आधिपत्याखाली, मार्गदर्शनाखाली लूट होते आणि सरकार, राज्य सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, योगीचं सरकार आहे, केंद्रात मोदीचं सरकार आहे. कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी अटक झाली, त्याला किती पोलीस कस्टडी त्यांना मिळाली. एखाद्या माणसाने जर 10 रुपयाची चोरी केली तर ते चोरी आहे, आणि 10 लाखाची चोरी केली तरी चोरी आहे. आणि आपल्या कायद्यानुसार चोरी 10 रुपयाची असेल किंवा 10,000ची असेल, कायद्याप्रमाणे 10 लाखाची असेल तेवढी शिक्षा त्याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. पण साधे हे लोकांच्या त्या ठिकाणी कस्टडी सुद्धा शासनाने घेतली नाही. काय चाललं आहे देशामध्ये? कुठं कायद्याचा राज्य राहिला? आणि काय काय त्यांचे प्रवक्ते असं म्हणू लागले, मंदिर आमचं आहे, चोरी आम्ही केली. म्हणजे काय, चोर तो चोर सिरजोर म्हणतात ना. काय तुमचं वक्तृत्व आहे? काय जनतेसमोर तुम्ही आज संदेश देतात? आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्या ठिकाणी येणारे भाविकांची संख्या 25% आली. आणि कालच मी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की त्या ठिकाणी जे लोक दान त्या ठिकाणी देण्यात, ते दर्शनाला येतात, फक्त त्या ठिकाणी 100 आणि 200चे नोट टाकायला येतात, 10-20च्या. म्हणजे लोकांना विश्वास हे लोकांकडून, म्हणजे यांची वागणूक अशी आहे की लोकांचा रामाच्या एकच गोष्टी सांगतो गाडगे साहेब की हे रामाच्या नावाने आले, रामच याला घरी पाठविणार. आणि दुसरा एक निवेदन आहे आपल्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या नावाने जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत त्याला द्यायचंय. नाझिया इलाही एक दिल्लीचे भाजपची कार्यकर्ता आणि त्यांनी मोहम्मद पैगंबरच्या विरोधामध्ये अपमानास्पद वक्तृत्व केलं. संबंध देशामध्ये त्याचा निषेध नोंदविला जाते, त्याची तक्रारी दिली गेली, पण त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. कुणाचा पाठबळ आहे अशा लोकांच्या पाठीमागे? ते देशामध्ये सातत्याने हिंदू मुसलमानाच्या ध्रुवीकरणचं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या माध्यमातून केलं जातं. समाजामध्ये दरी निर्माण करायची आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वक्तृत्व महापुरुषाच्या बद्दल बोलायचं. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, यांच्या विरोधात मध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अपमानास्पद पोस्ट त्या ठिकाणी टाकले जातात. त्याच्यावर कारवाई होत नाही. कोणाचा पाठबळ आहे?
आज अनेक मुद्दे, आज देशामध्ये शेतकऱ्याचे मुद्दे, आज जंतर मंतरवर आज 18वा दिवस आहे त्या ठिकाणी आंदोलन पेपर फुटीच्या बाबतीत चालू आहे. काय सरकारचा निर्णय, कोणतरी गेला की त्याला उपोषण उठण्यासाठी आज जे सायंटिस्ट आहे, मी नाव त्यांचं विसरायलो, सोनम वांगचुक, आज त्यांची प्रकृती गंभीर झालेली. कुणी त्यांचा उपोषण किमान राजीनामा ही धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री देत नसेल तर त्या ठिकाणी एक वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ नेता सरकारमधलं जाऊन आश्वासन द्यायला तयार नाही. एवढं माजलेली सरकार. 4 वर्षाखाली पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, आपण पाहिलं टीव्हीवर. शेतकऱ्याचा विरोधामध्ये जे कायदे त्या ठिकाणी केले होते ते रद्द करा म्हणून 4 महिने शेतकऱ्याला सातत्याने आंदोलन केलं. 700 शेतकरी मेले. त्याच्यानंतर सरकारला जाग आला. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की काय आपण हे सरकारला आपण सातत्याने हे देशामध्ये आपण निवडून गेलो की जाती धर्माचा राजकारण. बाबासाहेब आंबेडकरचा एक पोस्ट पाहिली मी, राजकारणामध्ये जात आणि धर्म जर आली आणि त्याच्यावर सत्ता मिळाली तर जनता आपली अधिकार विसरून जाते. तीच परिस्थिती आज देशात निर्माण झालेली की आपला देश कुठं चालला. आज फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. काल परवा फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला म्हणाले की आमच्या आमदाराला 30-30 कोटी रुपये देऊन भाजप फोडायचा प्रयत्न करतात. जे जे राज्यामध्ये प्रांतिक पक्ष आहेत ते सगळे फोडले गेले. राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले, शिवसेनेचे 2 तुकडे केले आणि पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरे 5 वर्षानंतर पुन्हा अजून त्यातले खासदार आमदार फोडले. म्हणजे देशामध्ये तुमची आमची लोकशाहीमध्ये किंमत राहिली का? ज्याला आपण निवडून द्यालो त्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली, कोणत्याही गोष्टीच्या नावाखाली ते चालले. आणि एकच सांगतो मित्रांनो, या देशामध्ये काँग्रेस आणि भाजप 2च पक्ष राहणार. बाकीचे सगळे समाप्त होणार, सगळ्याला फोडणार आहे. भाजपचा जर आपल्याला विरोध करायचा असेल, भाजपच्या विरोधामध्ये आपल्याला कोणाला निवडून द्यायचं असेल तर आपल्याला काँग्रेस शिवाय पर्याय नाही देशामध्ये, लक्षात ठेवायला पाहिजे. विद्यार्थी असताना बोललो मी की आज उपोषण चालू आहे, पेपर फुटे, नेटचा पेपर फुटला. एक सोशल मीडियावर मी पाहिलं की नेटचा पेपर फुटला, नेटचा पेपर फुटला. अजून कोणता होता? टीईटीचा पेपर फुटला. हे पेपर फुटल्यानंतर दुबार एक्झाम घ्यायचं. पण आमदार खासदार फुटल्यावर दुबार इलेक्शन घेतात का? खरं म्हणलं तसं कायदा पाहिजे. आणि राहुल गांधीजी म्हणत आहे आता पुढच्या वेळेस बरेचसे कायदे, आणि याच्यामध्ये काही दोमत नाही की देशामध्ये पुन्हा भरपूर आता या देशामध्ये जनता कंटाळली. आज शेतकरी असेल, परवाच मी लोकमत मध्ये वाचला की 2 महिन्यामध्ये 445 शेतकऱ्याने मराठवाड्यात आत्महत्या केली. मराठवाड्यामध्ये काय झालंय? सरकारी शाळा बंद पडू लागले. अनेक असे मुद्दे की जे आमचे तुमचे जिव्हाळ्याचे मुद्दे. नोकर भरती नाही. आज भ्रष्टाचार विकोपाला गेला. कोणत्याही कार्यालयामध्ये जा. आता हे आमचे घाडगे गडबड करू लागले की जिल्हा परिषदला मला जीबी आहे तिकडे जायचं. अरे तुमच्या जिल्हा परिषद जाऊ का नका जाऊ, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. झाली की नाही अशी अवस्था? कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तहसील असेल, कोणाचा कंट्रोल आहे? सर्वसामान्य माणसाचे त्या ठिकाणी काम होत नाही.
अशी अवस्था हे राज्यामध्ये देशामध्ये निर्माण झाली. मी नाझिया इलाही खानचं बोललो. मित्रांनो, या देशामध्ये भाजप प्रेरित राज्यामध्ये एका वर्षात 2024 ते 2025 25 तरुण मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आली. जय श्रीराम बोला म्हणून त्याच्या नावाखाली, कुठं बजरंग दलचे लोक गो तस्कर करायला म्हणून त्याच्या नावाखाली. म्हणजे याला कायदा घेण्याचा अधिकार यांच्या हातामध्ये आहे. बजरंग दलवाले शस्त्र अस्त्र हे देशामध्ये उघडपणे वाटप करायले. काय उद्देश आहे याचा? काही देशामध्ये अराजकता माजवायची, जे जातीय सलोखा आहे ते बिघडायचं. एका वर्षामध्ये 1,53,000 त्याच्यामध्ये हिंदूची बी काही घरे, जास्त करून मुसलमानाचे घरे पाडण्यात आले. 1,53,000 त्याच्यामध्ये 7 लाख लोक बेघर झाले. 1300 मस्जिदी, मदरसे, दर्गा, खानखा हे पाडण्यात आले. 1300 देशामध्ये, सर्वात जास्त आसाममध्ये. म्हणजे कसं राज्य आहे, कसं देश? या देशामध्ये जातीय सलोखा खराब करण्याचं काम, नष्ट करायचं, आणि देशामध्ये हिंदू मुसलमानचं राजकारण करून सातत्याने सत्तेवर यायचं. मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की मुसलमान कधीच हिंदूच्या स्पर्धेमध्ये कोणत्याच क्षेत्रात नाही. मराठवाड्यामध्ये मला कळत आहे तेव्हापासून मराठवाड्यामध्ये एक मुसलमान आमदारच्या वर कधीच निवडून आला नाही. महाराष्ट्रात कधी एक मुसलमान खासदार AR अंतोले आणि खाजी सलीम औरंगाबाद इम्तियाज जलील झाले होते. पूर्ण देशामध्ये 25-26 वर खासदार देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवडून आलेले. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विविध पक्षाच्या माध्यमातून सगळं या देशामध्ये सगळं हिंदूचं राज्य आहे. सर्व ठिकाणी महत्वाच्या पदावर मला कळत आहे तसं SP कलेक्टर तर कोणी मुसलमान मला दिसला नाही परभणीत. प्रत्येक ऑफिस मध्ये जा तुम्ही, बघा किती तिथे हिंदूवर किती मुसलमान. तरी हिंदू खतरे में, हिंदू खतरे में, जाधव कोण खतरे में, इनकी कुर्सियां खतरे में. असं बोलल्याशिवाय तरुण पिढीच्या डोक्यामध्ये जातीवादाचा विष जात नाही. अशा प्रकारचं हे देशामध्ये वातावरण तयार करून सातत्याने निवडून याचा एक मोठा षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष आणि यांचे मित्र पक्ष. आणि भविष्यामध्ये आमची तर मागणी राहणार आहे की काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवायची. मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, कारण की काँग्रेस पक्षाची एक ताकद आहे. आणि जे लहान सहान पक्ष आहे, आम्ही सुद्धा त्याने विनंती करत तुम्ही काँग्रेसमध्ये या सगळ्यात, तरच तुम्हाला कोणी फोडू शकणार नाही, तुम्हाला कमकुवत करणार नाही. इथे लहान प्रांतिक पक्षाची सगळे हवा हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष काढून घ्याले. तर मित्रांनो, असे अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत, पण ह्या ठिकाणी जास्त वेळ मी आपल्याला घेऊ इच्छित नाही. आपल्याला निवेदन द्यायला जायचं आहे. 2 निवेदन ह्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि ते निवेदन तुम्ही वाचन करून दाखवा ना एकदा कोणी. आणि हे निवेदन देऊन आपल्याला पक्षाच्या वतीने हनुमान मंदिरासमोर आपल्याला पाठीमागच मंदिर आहे त्या ठिकाणी इथंच बाजूला आंदोलन करायचंय. आणि भविष्यात काँग्रेस पक्ष हे सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्षाच्या विरोधामध्ये सातत्याने लढा देऊन हे राज्यात आणि देशात
सत्तांतर केल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपले. आज राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलंय राम मंदिरच्या पैशाला घेऊन. राम मंदिरच्या संदर्भात आपण सगळ्यांनी पाहिलं की देशामध्ये फार आस्थेने सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राम मंदिरची उभारणी झाली आणि सबंध देशाच्या मुस्लिम संघटनाने त्याला पाठिंबा दिला आणि कोणत्याही प्रकारचा देशामध्ये सामाजिक सलोखा अबाधित राहावा हे दृष्टिकोन ठेवून हे देशामध्ये सर्व धर्म संभावायचं एक वातावरण आतापर्यंत होतं. पण मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे देशामध्ये जातीय सलोखा बिघडण्याचं काम सातत्याने हे देशामध्ये चालू आहे. राम मंदिरची जे उभारणी भारतीय जनता पक्ष यांनी फार उभारणी केली होती आणि संबंध देशाचे हिंदू मुस्लिम लोकांचा पाठिंबा ते राम मंदिराला होता. पण आज आपण पाहिला जे रामाच्या नावाने जे निवडून आले आज ते राम मंदिर मध्ये हजारो कोटी रुपयाचा चोरी उघडकीस आलेली आहे आणि पैशाची चोरीच्या व्यतिरिक्त जे राम भक्तांनी हे देशामध्ये आस्थेने हिरे जवाहरात चांदी सोना याच्या तो पावत्या पण नाही एवढे मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या ते सुद्धा गायब आहे. ट्रस्टी त्यांचेच आहे, राज्य सरकार त्यांचंच आहे, केंद्रात सरकार त्यांच्याच आहे. आता न्याय तरी कुठं मागायचा. इवन दिवसेंदिवस लोकांचा न्याय व्यवस्थेपरती विश्वास कमी होत चाललाय. हे देशामध्ये कुणाचा राज्य आहे, कायद्याचा राज्य आहे का 4-2 लोकांचा राज्य आहे हे जनतेसमोर प्रश्न पडलेला आहे. आणि दुसरा मोहम्मद पैगंबरचे विरोधामध्ये नाझिया इलाही यांनी सातत्याने असं वक्तव्य केलं जे शोभनीय नाही आणि त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, त्याला अटक होत नाही. अनेक मुस्लिम संघटनांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केले, निवेदन दिले. कोणाचा पाठबळ आहे राम मंदिरच्या पाठीमागे चोर लोक आहेत, कोणाचा पाठबळ आहे नाझिया इलाहीचे पाठीमाग. हे सर्व गोष्टीचा संदर्भामध्ये आज काँग्रेस पक्षाचे वतीने ह्या ठिकाणी मी आंदोलन केले हनुमान मंदिराच्या समोर आणि जिल्हाधिकारीला निवेदन एक दिलं. जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत द्रौपदी मुर्मू जे राष्ट्रपती आहे जे देशामध्ये राज्यामध्ये हेट स्पीचेस चालू आहे. संग्राम जगताप असतील, पडळकर असतील, खासदार मेघा कुलकर्णी असतील, भंडारी महाराज असतील, हे सातत्याने हे राज्यामध्ये 2 समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं वक्तृत्व करत आहे. जे भाजप प्रणित राज्य आहे त्या राज्यामध्ये 1,53,000 मुसलमानाचे घरं पाडण्यात आली, 7 लाख लोक बेघर झाले, 1300 मस्जिद मदरसे खानखा हे देशामध्ये पाडण्यात आले. 25 एका वर्षात जून 2024 ते 2025 एका कालखंडामध्ये करून 25 मुसलमानांची हत्या करण्यात आली बजरंग कार्यकर्त्याच्या मार्फत. 13 ठिकाणी फक्त FIR केली, बाकी ठिकाणी FIR सुद्धा केले नाही. तर आमची हे मागणी आहे की देशामध्ये जे सामाजिक सलोखा आहे, जे हिंदू मुस्लिमचे एकोपा आहे, याला कुठंतरी नष्ट करण्याचं काम चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अवमान केला जाते. छत्रपती शिवाजी महाराजचे संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य काही लोक ह्या ठिकाणी करतात, महात्मा फुलेच्या बद्दल करतात. तर काय महापुरुष असतील किंवा धर्मगुरू असतील किंवा पैगंबर असतील यांच्या बेसूट वक्तृत्व करणार लोकांना विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे आणि यांच्या विरोधात कायदा झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट हे देशामध्ये लागू झाला, VP सिंगाने केलं,
तसा एक हे सरकार तो करणार नाही, पण मुसलमानाच्या संरक्षणासाठी सुद्धा तसं प्रकारचा संरक्षण कायदा हे देशामध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून मुस्लिम समाज स्वतःला सुरक्षित त्या ठिकाणी स्वतःला मानेल आणि त्याच्या माध्यमातून हे देशामध्ये जे हजारो शेकडो वर्षाचं जे एकोपाचं वातावरण है टिकून राहील। मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल और शेख शहनाज। उसी के साथ में परभनी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। 8, 9, 10, 12 तक बहुत सारे बड़े बड़े क्लासेस मिलेंगे आपको। अस्सलाम वालेकुम, मैं हूं शेख कलीम। अपना असेन कोचिंग क्लासेस माशाअल्लाह दरगाह रोड पर पिछले 15 सालों से बहुत बेहतरीन चलता है और स्टैंडर्ड 1 to 8 के लिए ही हमारा स्पेशल है। 8, 9, 10, 12 तक बहुत सारे बड़े बड़े क्लासेस मिलेंगे आपको, लेकिन जो प्राइमरी सेक्शन में बच्चों का जो बेसिक पढ़ाने वाले हैं उसके क्लासेस बहुत कम है। और माशाल्लाह हमारा ऐसा है कि एक बार बच्चा हमारे पास पढ़ने को आएगा तो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का शुक्र है कि वो बच्चा क्लास में पहले नंबर से ही पास होगा। वीकली टेस्ट भी होते हैं हमारे पास, बच्चों को पूरा गाइडेंस भी किया जाता है और मिनिमम 10 बच्चे ही हमारे पास क्लास में रहते हैं। अल्हम्दुलिल्लाह जो भी बच्चे आए वो हमारे पास से आने के बाद स्कूल में फर्स्ट नंबर से पास होते हैं। तो हमारा जो क्लास है असेन कोचिंग क्लासेस, आजम चौक, दरगाह रोड, परभनी, जावेद किराना के एकदम बाजू में ही है और मेन रोड पर ही है। अल्हम्दुलिल्लाह जिस किसी को अगर ज्वाइन होना है तो 1 to 8 के लिए क्लासेस अभी 22 जून से शुरू हो रहे हैं, तो जिन लोगों को आना है वो भेज सकते हैं। ओके दोस्तों, थैंक यू, अल्लाह हाफिज। स्मार्ट किड्स प्री स्कूल एडमिशन आर ओपन सीजन 2026-27 नर्सरी LKG UKG रोशनी फाउंडेशन इंस्टीट्यूट बिल्डिंग नियर मास्टर कैफे दरगाह रोड परभनी। आज ही अपने बच्चे के भविष्य के लिए स्मार्ट किड्स प्री स्कूल में अपने बच्चे का एडमिशन कराएं। अगर आप अपने बच्चे को IAS, IPS, IAS, डॉक्टर, इंजीनियर या बेस्ट पॉलिटिशियन बनाना चाहते हैं तो ऐसी सूरत में आपने स्मार्ट किड्स प्री स्कूल में आज ही अपने बच्चे का एडमिशन कराना जरूरी है। एडमिशन के लिए कॉल कीजिए 9518974927 7083692781। आपके बच्चों के बेस्ट भविष्य के लिए स्मार्ट किड्स प्री स्कूल रोशनी फाउंडेशन इंस्टीट्यूट बिल्डिंग नियर मास्टर कैफे दरगाह रोड परभनी। SK फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। SK फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप SK फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, SK फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनाल के पास, मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383 8421903333। इसके साथ ही 9822
729035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभनी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो अल्फाइज मेडिकल के पास एक मीनार मस्जिद के करीब दरगाह रोड परभनी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860711237, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभनी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।